हॅलो फ्रेंड्स, एजीके ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायवे इंजिनिअरिंग या सब्जेक्टशी रिलेटेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर या MCQचा हा फर्स्ट पार्ट आहे. सो लेट्स स्टार्ट दिस फर्स्ट पार्ट. आजचा पहिला क्वेश्चन आहे, द कॉन्वेक्सिटी provided to the carriageway between the crown and edge of the pavement is known as, and the options are super elevation, camber, height of the pavement and none of this. So या ठिकाणी या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, दिस वन इज द पेवमेंट. या पेवमेंटमध्ये हा जो एंड आहे याला म्हटलं जातं एज, आणि या ठिकाणी दिस वन इज द क्राऊन. सो या पेवमेंटच्या क्राऊन आणि एज यामध्ये जी कॉन्वेक्सिटी प्रोव्हाइड केली जाते याला म्हटलं जातं कॅम्बर. सो या ठिकाणी आपलं आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी इज आवर आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन इज, if the difference in elevation of an edge of the pavement 9 meter wide and its crown is 15 centimeter, the camber of the pavement is. तर हा क्वेश्चन आपल्याला इन शॉर्ट आपल्याला काय विचारलेला आहे? कॅम्बरचा स्लोप विचारलेला आहे. तर तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा? इथं आपल्याला काय देण्यात आलेलं आहे? एज ऑफ पेवमेंट 9 मीटर वाईड देण्यात आलेला आहे, म्हणजे पेवमेंटची विड्थ देण्यात आलेली आहे, आणि क्राऊन किती देण्यात आलेला आहे? 15 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी पेवमेंट विड्थ 9 मीटर आणि या ठिकाणी जो क्राऊन असतो ही हाईट किती आहे? 15 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे. तर हे काय असतं? दिस वन इज कॅम्बर, दिस वन इज कॅम्बर. तर या ठिकाणी कॅम्बरचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो या ठिकाणी टोटल विड्थ ऑफ कॅरेजवे आपल्याला काय देण्यात आलेली आहे? 9 मीटर. तर या ठिकाणी दिस इज विड्थ ऑफ, दिस इज कॅरेजवे, दॅट इज पेवमेंट. तर या ठिकाणी this one is crown, this one is edge, so this one is camber. So camber is always considered distance from this crown to the edge and it is equal to, तर ते किती असतं? जी काही कॅरेज वे आहे किंवा पेमेंट विड्थ आहे त्याच्या किती असतं? हाफ असतं. सो 9 डिवायडेड बाय 2 आपल्याला या ठिकाणी काय मिळेल? कॅम्बरचं डिस्टन्स जे आहे ते मिळणार आहे. तर ते होईल 4.5 मीटर. तर या ठिकाणी आपल्याला हे जे डिस्टन्स आहे हे मिळालेलं आहे 4.5 मीटर. कॅम्बरचा स्लोप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो कॅम्बरचा स्लोप काय होईल? आपल्याला या ठिकाणी हाईट किती आहे? 15 सेंटीमीटर देण्यात आलेली आहे, आणि या ठिकाणी डिस्टन्स किती आहे? 4.5 मीटर. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सेंटीमीटर आहे, या ठिकाणी मीटर आहे, युनिट कन्वर्जन करायचं आहे. सो सेंटीमीटरचं एकतर या ठिकाणी मीटर करायचं आहे किंवा मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो सेंटीमीटरला या ठिकाणी मीटर केलं, 15 सेंटीमीटर काय होतील? 0.15 मीटर डिवायडेड बाय या ठिकाणी 4.5 मीटरमध्येच आहे. सो इट विल बी ॲज इट इज. सो इट इज इक्वल टू 1/30. किंवा याला आपण सेंटीमीटर थ्रू देखील सॉल्व करू शकतो. सो या ठिकाणी काय होईल? 15 सेंटीमीटर डिवायडेड बाय 4.5 मीटर. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. तर या ठिकाणी 4.5 मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केल्यावर किती होतील? 450 सेंटीमीटर. 15 × 15 15 × 45. तर या ठिकाणी आपल्याला जो स्लोप मिळणार आहे 1/30. सो इट इज 1/30. तर आपला आन्सर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन सी इज आवर आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज, इन water bound macadam roads binding material is, and the options are sand, stone dust, cement and brick dust. तर WBM म्हणजेच वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्समध्ये आपल्याला जे बाइंडिंग मटेरियल आहे ते कोणतं यूज केलं जातं ते विचारलेलं आहे. सो वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्समध्ये बाइंडिंग मटेरियल जे यूज केलं जातं तर ते असतं स्टोन डस्ट. सो ऑप्शन बी इज आवर आन्सर. Next question is that the full width of land acquired before finalizing a highway alignment is known as. So this alignment is known as right of way. So here option B is our answer. Now next question. Next question is given that according to the recommendations of Nagpur Conference, the width formation of an ideal national highway in hard rock cutting is. तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू नागपूर कॉन्फरन्स आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी जी काही विड्थ ऑफ हायवे आहे या ठिकाणी आपण मिनिमम 2 लेन्स कन्सिडर करतो आहे.
सो विड्थ ऑफ हायवे काय होईल, विड्थ ऑफ 2 लेन्स प्लस सेपरेटेड विड्थ. म्हणजे या ठिकाणी 2 लेन रोड जर असेल तर या ठिकाणी सेपरेटर देखील प्रोव्हाइड केला जाईल. ओके, तर या ठिकाणी सेपरेटरची विड्थ देखील आपल्याला कन्सिडर करायची आहे. तर विड्थ ऑफ 2 लेन्स, एका लेन्सची जी विड्थ आहे ती आपण या ठिकाणी 3.6 म्हटलेलं आहे. सो 2 × 3.6 प्लस 0.7 इट इज इक्वल टू 7.2 प्लस 0.7. तर आपलं या ठिकाणी आन्सर काय येणार आहे, 7.9 मीटर. तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू नागपूर कॉन्फरन्स जी काही विड्थ ऑफ फॉर्मेशन ऑफ आयडियल नॅशनल हायवे इन हार्ड रॉक कटिंग जी आहे ती आपल्याला भेटणार आहे 7.9 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ नागपूर कॉन्फरन्स द मिनिमम विड्थ ऑफ ए विलेज रोड मे बी. तर अकॉर्डिंग टू काय विचारलेलं आहे, नागपूर रोड कॉन्फरन्स. सो इन नागपूर कॉन्फरन्स, ज्या नागपूर कॉन्फरन्सच्या वेळेस जी काही विलेज रोडची विड्थ डिस्कस केली होती ती होती 2.45 मीटर. बट अकॉर्डिंग टू IRC म्हणजे काय, इंडियन रोड काँग्रेस, तर त्यांनी सिंगल लेन रोडसाठी 3.75 मीटर एवढी विड्थ सांगितलेली आहे. बट दिस इज फॉर सिंगल लेंथ रोड, नॉट फॉर विलेज रोड. तर अकॉर्डिंग टू नागपूर कॉन्फरन्स डिस्कस विलेज रोड विड्थ इज 2.45 मीटर. तर आपल्या या ठिकाणी ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट अकॉर्डिंग टू हायवे रिसर्च बोर्ड ऑफ USA प्रॅक्टिकल लँड विड्थ इज. तर अकॉर्डिंग टू दिस हायवे रिसर्च बोर्ड ऑफ USA जी काही प्रॅक्टिकल लँड विड्थ आहे तर ती आहे 3.6 मीटर अकॉर्डिंग टू हायवे रिसर्च बोर्ड ऑफ USA. बट अकॉर्डिंग टू इंडियामध्ये ही जी काही विड्थ आहे, जी काही प्रॅक्टिकल लँड विड्थ आहे ती काही कन्सिडर केली जाते 3.5 मीटर. तर आपल्याला या क्वेश्चनसाठी आन्सर काय असणार आहे, इन USA इट इज 3.6 मीटर. ऑप्शन डी इज अवर करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, द विड्थ ऑफ पेवमेंट इन ॲडिशन टू ए ग्रॅव्हल बम्प 1 मीटर ऑन आयदर साइड फॉर ए 2 डायरेक्शनल ट्रॅफिक रिकमेंडेड बाय नागपूर कॉन्फरन्स ऑफ चीफ इंजिनियर्स इज. तर या ठिकाणी आपल्याला विड्थ ऑफ पेवमेंट फाइंड आउट करायचे आहे. तर त्यासाठी या ठिकाणी 2 डायरेक्शनल रोड आपल्याला देण्यात आलेला आहे, म्हणजेच 2 लेनचा रोड देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी मिनिमम विड्थ ऑफ रोड जी आहे ती काय आहे, 3 मीटर आहे अकॉर्डिंग टू नागपूर कॉन्फरन्सच्या मते या ठिकाणी मिनिमम विड्थ ऑफ रोड आपल्याला 3 मीटर कन्सिडर करायचे आहे. सो या ठिकाणी ही काय झाली, सिंगल लेनची विड्थ झालेली आहे. बट या ठिकाणी आपल्याला 2 डायरेक्शनल विचारलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी विड्थ ऑफ 2 लेन आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. तर ती काय होईल, 3 + 3 इज इक्वल टू 6 मीटर. इट इज व्हेरी सिम्पल. आता 2 डायरेक्शनल ट्रॅफिकसाठी या ठिकाणी मध्ये सेपरेटर देखील प्रोव्हाइड करण्यात येणार आहे, त्यामुळे या सेपरेटरची विड्थ देखील आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायची आहे. तर या ठिकाणी ही 3 मीटर आणि सेपरेटर विड्थ जी आहे ती आपण कन्सिडर करतो अकॉर्डिंग टू IRC इट इज 0.7 मीटर. तर या ठिकाणी फॉर 2 डायरेक्शनल ट्रॅफिक विड्थ ऑफ पेवमेंट इज इक्वल टू विड्थ ऑफ 2 लेन्स प्लस सेपरेटेड width. So it is equal to 6 plus 0.7 and it is equal to 6.7 meters. So our answer is option C is our correct answer. Now next question. आता या ठिकाणी पहा, अकॉर्डिंग टू IRC म्हणजेच इंडियन रोड काँग्रेसने ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, विड्थ ज्या देण्यात आलेल्या आहेत कॅरीजवेच्या म्हणजेच पेवमेंटच्या, ते आपण बघतोय. सिंगल लेनसाठी विड्थ देण्यात आलेली आहे 3.75 मीटर. इंटरमिटंट लेनसाठी जी काही विड्थ देण्यात आलेली आहे ती आहे 5.5 मीटर. देन 2 लेन रोड विथ अर्दन शोल्डर, त्यासाठी विड्थ काय देण्यात आलेली आहे कॅरीजवेची 7 मीटर. आणि या ठिकाणी 2 लेन रोड विथ रेज्ड कर्व यासाठी जी काही विड्थ आहे रोडची तर ती असणार आहे 7.5 मीटर. आणि जर मल्टी लेन असेल तर त्यावेळी जी काही रोडची लेंथ विड्थ असणार आहे ती 3.5 मीटर पर लेंथ असणार आहे कॅरीजवेची विड्थ. सो या ठिकाणी हा जो चार्ट आहे तो कसला आहे, टाईप ऑफ रोड अँड विड्थ ऑफ कॅरीजवे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
values. Now next question is given that which one of the following transportation system is not used for the conveyance of passengers in India, and the options are railways, roads, shipping, एअरलाइन्स, पाईपलाईन्स. तर या ठिकाणी जे ऑप्शन्स देण्यात आलेले आहे त्यामध्ये अशी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपल्याला फाइंड आउट करायची आहे जे आपल्या इंडियामध्ये यूज केली जात नाही. तर इंडियामध्ये रेल्वेज यूज केलं जातं ट्रान्सपोर्टेशनसाठी, रोड्स केला जातो यूज, शिपिंग केलं जातं, शिपिंग म्हणजे जहाजातून जो प्रवास केला जातो तो, एअरलाइन्स हे देखील इंडियामध्ये यूज केलं जातं. बट या ठिकाणी पाईपलाईन्स हा जो ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचा प्रकार आहे हा इंडियामध्ये यूज केला जात नाही. सो आपला आन्सर काय असणार आहे या ठिकाणी, या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन ई. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इन इंडिया द मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन द ऑर्डर ऑफ देअर इम्पॉर्टन्स आर. तर या ठिकाणी इम्पॉर्टन्सनुसार मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशनची आपल्याला ऑर्डर या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहे. सो या ठिकाणी पहिलं जे मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे अकॉर्डिंग टू इट्स इम्पॉर्टन्स इट इज रेल्वे, त्याच्यानंतर आहे रोड्स, त्यानंतर आहे शिपिंग म्हणजे जहाजातून केला जाणारा प्रवास, त्यानंतर आहे एअर ट्रान्सपोर्ट. तर या ठिकाणी या सेकंड क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी, रेल्वेज, रोड्स, शिपिंग, एअर ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट क्वेश्चन, the GT road from Lahore to Kolkata is undivided India was constructed during and it was constructed during the 1540 to 1545 AD. ओके, सो हा जो काही GT रोड आहे लाहोर टू कलकत्ता जो काही इंडियामध्ये कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे तो कन्स्ट्रक्ट करण्यात आला होता 1540 ते 1545 AD मध्ये. आणि हा जो पिरियड होता हा होता शेरशाह सुरी हा एक किंग होता, त्या काळातला राजा होता. शेरशाह सुरी याच्या काळातला हा सुरी एम्पायरचा फाउंडर होता शेरशाह सुरी. तर त्याच्या कालावधीमधला हा जो काही रोड आहे तो कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, IRTDA that is Indian Roads and Transport Development Association was set up at Bombay in. तर IRTDA जो बॉम्बेमध्ये सेटअप केलेला आहे तर तो केव्हा सेटअप केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन देण्यात आलेला आहे. आणि तो जो सेटअप करण्यात आलेला आहे तर तो 1927 मध्ये सेटअप करण्यात आलेला आहे. सो आवर आन्सर इज ऑप्शन सी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट Indian Road Congress that is IRC was founded and constituted with its headquarters at New Delhi in. तर IRC म्हणजेच इंडियन रोड काँग्रेसची स्थापना केव्हा झालेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर IRC वॉज फाउंडेड इन 1934. सो आन्सर इज ऑप्शन डी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फॉर द administration of road transport a motor vehicle act was enacted in. तर या ठिकाणी मोटर व्हेकल ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन 1939. नेक्स्ट क्वेश्चन इज द पीरियड ऑफ लॉन्ग टर्म प्लान फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रोड्स इन इंडिया नोन ॲज बॉम्बे प्लॅन इज. तर या ठिकाणी बॉम्बे प्लॅनचा जो काही पिरियड आहे तो आपल्याला विचारलेला आहे. सो इट वॉज 20 year प्लॅन. तर या ठिकाणी 3 20 year प्लॅन्स आहेत. तर ते कोणते आहेत? पहिला आहे नागपूर प्लॅन, दुसरा आहे बॉम्बे प्लॅन आणि तिसरा आहे लखनऊ प्लॅन. हे काय आहेत? 20 years प्लॅन आहे. नागपूर प्लॅन 1943 to 1963 हा नागपूर प्लॅनचा ड्युरेशन आहे. त्यानंतर बॉम्बे प्लॅन जो आहे 1961 to 1981 पर्यंतचा आहे. आणि लखनऊ प्लॅन जो आहे 1981 to 2001 या ड्युरेशनमधला आहे. तर हे झाले 3 इम्पॉर्टंट 20 year प्लॅन्स. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द इन्व्हेंटर ऑफ रोड मेकिंग
ॲज अ बिल्डिंग सायन्स वॉज. ओके, सो बिल्डिंग सायन्सचा जो काही इन्व्हेंटर आहे तो आपल्याला विचारलेला आहे, तर तो आहे सुल्ली ट्रेसगेट. ओके, सो दिस वन इज इम्पॉर्टंट. या ठिकाणी काय केलेलं आहे, ऑप्शन तोडून देण्यात आलेले आहे, बट या क्वेश्चनचं जे आन्सर आहे, द इन्व्हेंटर ऑफ रोड मेकिंग ॲज अ बिल्डिंग सायन्स, इट वॉज सुल्ली ट्रेसगेट. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. द रोड फाउंडेशन फॉर मॉडर्न हायवेज कन्स्ट्रक्शन वॉज डेव्हलप्ड बाय. सो याचं जे आन्सर असणार आहे, द रोड फाउंडेशन फॉर मॉडर्न हायवे कन्स्ट्रक्शन वॉज डेव्हलप बाय. हे दोघांनी मिळून हे डेव्हलपमेंट केलेले आहे, तर ते दोघे आहेत टेलफोर्ड अँड मॅकडम सायमल्टेनियसली. या दोघांनी मिळून ही डेव्हलपमेंट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द हेड ऑफ पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ऑफ एनी इंडियन स्टेट इज. तर या ठिकाणी जो काही हेड आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंटचा कोणत्याही इंडियन स्टेटमध्ये, तर तो कोण असतो, तर तो असतो चीफ इंजिनियर. तर हा जो सिक्वेन्स आहे तो देखील आपल्याला माहीत असला पाहिजे. या ठिकाणी तो सिक्वेन्स पाहूया. त्या अगोदर एक क्वेश्चन घेऊया आपण. अँड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफ रोड्स एक्झिक्युट्स वर्क्स अंडर डायरेक्ट कंट्रोल ऑफ. तर या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो आहे रोडचा, तो त्याचं वर्क कोणाच्या कंट्रोलमध्ये एक्झिक्यूट करतो, तर तो त्याचं जो काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे तो त्याचं वर्क सुपरिटेंडिंग इंजिनियरच्या अंडर कंट्रोल करतो. तर हा जो सिक्वेन्स आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात वरती जो असतो तो असतो चीफ इंजिनियर. चीफ इंजिनियरच्या अंडर जो वर्क करतो तो असतो सुपरिटेंडिंग इंजिनियर. सुपरिटेंडिंग इंजिनियरच्या हाताखाली काम करतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या कंट्रोलमध्ये कोण काम करतो, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या अंडर काम करतो असिस्टंट इंजिनियर. आणि असिस्टंट इंजिनियरच्या या ठिकाणी कंट्रोलमध्ये काम करतो ज्युनियर इंजिनियर. तर हा इम्पॉर्टंट सिक्वेन्स आहे कोणत्याही एक्झामसाठी. हा जो सिक्वेन्स आहे हा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की कोण कोणाच्या कंट्रोलमध्ये काम करतं. तर अशा पद्धतीने आपण हायवे इंजिनिअरिंग या सब्जेक्टमधील बरेचसे क्वेश्चन्स आजच्या या फर्स्ट पार्टमध्ये डिस्कस केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.